शनी शिंगणापूरमधल्या शनिदेवाला ब्रँडेड तेलानं अभिषेक करण्यास आता सुरुवात करण्यात आलेली आहे। ब्रँडेड तेलाच्या अभिषेकाच्या अंमलबजावणीला सुरुवात झालेली आहे। ज्या भाविकांनी ब्रँडेड तेल आणलं त्यांनाच दर्शनासाठी आता परवानगी देण्यात आलेली आहे। आणि या सगळ्याचा आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतला, पाहूया। शनी महाराजांना तेलाचा अभिषेक घालण्याची परंपरा गेली अनेक वर्षांपासून आहे। तीच परंपरा अखंडपणे सुरू आहे। मात्र ब्रँडेड तेलानेच अभिषेक घालावा असा निर्णय जो आहे तो शनेश्वर देवस्थान ट्रस्टने घेतलेला आहे। आपण या ठिकाणी जर पाहिलं तर या निर्णयाची अंमलबजावणी जी आहे ती या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे। आलेल्या भाविकांच्या हातामध्ये अभिषेक घालण्यासाठी तेल आहे। मात्र हे जे तेल जे आहे ते ब्रँडेड कंपनीचं आहे का ते चेक केलं जातं। त्या बॉटलवरती कोणत्या कडधान्यांनी बनवलेलं तेल आहे ते देखील चेक केलं जात आहे। भेसळयुक्त तेल असेल किंवा दुसरं जे सुट्ट तेल असेल ते देखील शनी चौथऱ्यावरती नेता येणार नाहीये। असं तेल घेऊन येणाऱ्या भाविकांना थेट माघारी जावं लागतं आणि नवीन ब्रँडेड तेल जे आहे ते घेऊन यावं लागतं। शनेश्वर देवस्थान ट्रस्टने हा निर्णय घेतलेला आहे की जेणेकरून शनी महाराजांची जी शिळा आहे ही अखंडपणे अशीच असावी आणि पिढ्यानपिढ्या जे भाविक आहे त्यांना हीच शिळा जी आहे ती या शिळेचं अखंडपणे दर्शन मिळावं या मागचा उद्देश आहे। मात्र ह्याच अंमलबजावणी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला होताना पाहायला मिळत आहे। आणि आज 1 मार्च म्हणजे आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। गोविंद साळुंके, लोकशाही न्यूज, शनेश्वर देवस्थान, अहिल्यानगर। संस्थांनी एकदम योग्य निर्णय घेतलेला आहे। पहिलं जे तेल येत होतं ते कोणत्याही कंपनीचं वापरलं जात होतं। आता जो निर्णय घेतलाय ते एकदम योग्य घेतलेला आहे। मूर्तीची जी झीज होत होती ती आता होणार नाही। आता जे ब्रँडेड तेल आहे तेच वापरलं जात आहे। व्हेजिटेरियनचा सिम्बॉल असला पाहिजे, एक्सपायरी डेट असली पाहिजे आणि ते ऑइल म्हणजे ते तेल कुठल्या पदार्थाचं आहे, म्हणजे सोयाबीनचं आहे की शेंगदाणा आहे की करडी आहे, ह्या प्रकारचं त्याच्यावरती सगळं लिखित असलं पाहिजे। कधी बॉटल जर समजा आढळली काही त्याच्यामध्ये काही वेगळं आहे तर त्या संबंधी त्या बॉटल किंवा त्या बॉटल ज्या दुकानातून घेतलेली त्या दुकानावरती पोलीस स्टेशनला कळवलं जाईल आणि मग बाकीची शासकीय जी डिपार्टमेंट आहे त्या प्रमाणात त्यांच्यावरती, त्या कंपनीवरती आणि त्या दुकानदारावरती कारवाई करते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।